विषारी दारू प्रकरणातल्या आरोपीच्या घरावर कारवाई करण्यात आली आहे। फुगेवाडीतल्या याच घरातून विषारी दारू विक्री झाली होती। घराचं बांधकाम अनधिकृत असल्यानं महापालिकेनं कारवाई केली। 2 दिवसापूर्वीच पालिकेनं कारवाईची नोटीस बजावली होती। पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील आरोपीला हा एक मोठा दणका। या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश परबत यांनी। पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये विषारी दारू पिऊन 10हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहे ती ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून ज्या ठिकाणाहून ही दारू विक्री केली जात होती त्या ठिकाणी नोटीस लावण्यात आली होती आणि आज जी आहे त्या नोटीसची तारीख जी आहे ती संपणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त देखील मागवण्यात आलेला आहे। ह्या ज्या आहे ज्या ठिकाणी ही वास्तू आहे, ज्या ठिकाणी हे घर आहे त्या ठिकाणी पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्वतः आतमध्ये जाऊन जे आहे ते पाडकाम करावं लागणार आहे। कारण की हे ज्या ठिकाणी घर आहे त्या ठिकाणी अतिशय कंजेस्टेड जागा असल्यामुळे या ठिकाणी JCB असेल किंवा इतर यंत्रणा जे आहेत इथं पोहोचू शकत नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांना स्वतःच जे आहे हे पाडकाम करावं लागणार आहे। परंतु आता सध्या जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले, पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये मागवण्यात आलेला आहे आणि काही वेळातच जे आहे या अनधिकृत बांधकामावर कारवाई जी आहे ती होणार आहे। अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड। आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अविनाश परबत सध्या आपल्या सोबत थेट जोडले गेले आहे। अविनाश, या घरावर कारवाई करण्यात आलेली आहे, काही महत्त्वाची आणखी अपडेट पोलिसांकडून मिळते का? आपल्याला माहित आहे की याच ठिकाणावरून जे आहे ते फुगेवाडीमध्ये दारू विक्री होत होती आणि या ठिकाणावर जे आहे आता महापालिकेने त्याचं तोडकाम जे आहे ते सुरू केलेलं आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तो पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। त्याबरोबर जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहे हे तोडकामाला यांनी सुरुवात केलेली आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये घरातलं काही सामान आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि तोडण्याचं जे काम आहे ते घरातील सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर याच ठिकाणावरून जे आहे ते विषारी दारू जे आहे ते विक्री करण्यात येत होती आणि यानंतर जे आहे जवळपास 10हून अधिक, जवळपास 12 ते 13 जणांचा जो आहे मृत्यू या दारूमुळे झालेला होता। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली होती। त्यानंतर जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे हरकतमध्ये आलेली आहे आणि त्यांनी 2 दिवसापूर्वी जे आहे ते या घराला जे आहे नोटीस चिटकवली होती आणि त्यानंतर जे आहे ती आज तारीख, या नोटीसची तारीख संपल्यानंतर जे आहे ती कारवाईला सुरुवात झाली आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते दाखल झालेले आहे आणि तोडायला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। त्यानंतर जे आहे हे तोडकाम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आपण खरं तर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून जे आहे हे दारू विक्री या ठिकाणी होत होती। आपण आता जर पाहिलं तर याच घरावर जे आहे ते कारवाई महापालिकेने सुरू केलेली आहे। आपण पाहू शकतो जे आहे ते तोडण्याचं काम जे आहे, घर तोडायचं काम महापालिकेतर्फे जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे। जी अविनाश, हे घर तोडक कारवाई करण्याआधी या घरात अर्थात पोलिसांनी चौकशी केली असेल, छापा टाकला असेल आणि तसा तपास केला असेल। त्या दृष्टीनं काही महत्त्वाचे पुरावे किंवा इतर काही गोष्टी या पोलिसांना तपासात आढळून आल्यात का? ज्या दिवशी ही घटना झालेली आहे, अर्थात दारू पिऊन मृत्यू ज्या दिवशी पडलं त्याच वेळी जे आहे पोलिसांचं पथक ज्या या घराच्या ठिकाणी आलं होतं त्या सील देखील करण्यात आलं होतं आणि जे महत्त्वाचे पुरावे आहेत जसं की ज्या कॅनमधून दारू देण्यात येत होती ते कॅन असेल किंवा घरामधील ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या सील करण्यात आल्या होत्या। त्या पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वीच नेण्यात आल्या होत्या। त्यानंतर जे आहे 2 दिवसापूर्वी महानगरपालिकेकडून या घराला अनधिकृत घोषित करण्यात आलं होतं आणि त्यानुसार त्यांनी नोटीस देखील बजावली होती आणि ते घराला चिटकवण्यात देखील आली होती। त्यानंतर जे आहे त्यांना घरातील सामान काढण्यासाठी जे आहे महानगरपालिकेकडून एक प्रोसेस असते, घरातील सामान काढण्यासाठी त्यांना वेळ देण्यात येतो। साधारण 2 दिवसाचा वेळ हा देण्यात आला होता आणि आज जो आहे तो वेळ संपल्यानंतर महानगरपालिकेकडून जे आहे तेवढं कामाला सुरुवात झाली आहे। नक्कीच अविनाश, खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। या कारवाई संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। फुगेवाडीच्या या घरातून विषारी दारू पोलिसांनी जप्त केली होती किंवा याच ठिकाणून ती विषारी दारू ही वाटप झाली अशी माहिती समोर आली होती। त्या घरावर आता कारवाई करण्यात आलेली आहे।
थोडं कारवाई या घरावर करण्यात येते। पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील आरोपीला हा मोठा दणका आहे। विषारी दारू प्रकरणातल्या आरोपीच्या घरावर कारवाई करण्यात येत आहे। फुगेवाडीत याच घरातून विषारी दारूची विक्री झाली होती अशी माहिती मिळते।